नमस्कार. मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आपल्या घरात परंपरेनुसार नागदिवे बनविण्याची प्रथा आहे. आमच्या भागात पुरणाचे नागदिवे बनविण्याची प्रथा आहे. काही भागात बाजरीच्या पिठाचेही नागदिवे बनवतात. कोण हौस म्हणून करतं तर काही जण नवस म्हणून करतात. प्रत्येक पुरुषामागे 5 नागदिवे करतात आणि एक जास्त करतात. म्हणजेच जर घरात एक पुरुष असेल तर 5 + 1 असे 6 व 2 असतील तर 10 + 1 असे 11 नागदिवे करण्याची प्रथा आहे. अधिकचा एक दिवा हा वंश वृद्धीसाठी करतात. संध्याकाळी तुपाचे दिवे पेटवून ते कुलदैवतेला ओवाळतात व तळी भंडार करतात. आज आपण याच नागदिव्यांची रेसिपी पाहणार आहोत. आजच्या साहित्यात आपण 6 नागदिवे व 8 पुरणपोळ्या होतील एवढा माना घेतला आहे. चला तर मग सुरू करूयात. यासाठी आपण एका कुकरमध्ये 1.5 वाटी धुवून घेतलेली चणा डाळ घेऊयात. आता यात दुप्पट म्हणजेच 3 वाट्या पाणी टाकू, चिमूटभर मीठ व 1 चमचा तेल टाकू. कमी गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊ. तेलामुळे डाळ उतू जात नाही. आता पुरणाच्या चाळणीत शिजवलेली डाळ ओतून घेऊ. आमच्याकडे कमी गोड खात असल्यामुळे मी येथे 1 वाटी गूळ चिरून घेत आहे. तुम्ही गोड खात असाल तर 1.5 वाटी गूळ घालू शकता. म्हणजेच जेवढ्या वाट्या डाळ तेवढ्या वाट्या गूळ टाकावा. आता गॅसवर एक कढई ठेवू व त्यात 2 चमचे तूप घेऊन डाळ परतून घेऊ. डाळ व्यवस्थित परतल्यानंतर यात आपण चिरलेला गूळ टाकू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गुळामुळे डाळीला पाणी सुटले असेल. आपण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता हे मिश्रण बाजूला ठेवून आपण आवरणासाठी तयारी करू. यासाठी आपण 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. आता त्यात चवीपुरते मीठ घेऊ. गरजेप्रमाणे पाणी वापरून पीठ मळून घेऊ. आपण चपात्यांसाठी जसे पीठ मळतो तसेच मऊ पीठ मळून घेऊ. यात 1 चमचा तेल टाकू. आता आपले पीठ मळून झाले आहे. ते 10 ते 15 मिनिट झाकून ठेवू. तोपर्यंत आपण पुरण वाटून घेऊया. यासाठी मिश्रणात थोडे जायफळ किसून घेऊ व 1 चमचा वेलची पावडर टाकू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पुरण वाटण्यासाठी पुरणाच्या चाळणीत थोडे थोडे मिश्रण टाकू व पेल्याच्या साहाय्याने वाटून घेऊ. असे सर्व मिश्रण वाटून घेऊ. आता आपले पुरण तयार आहे. आता आपण नागदिवे करून घेऊ. यासाठी मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वाटी करून घ्या. त्यात छोटासा पुरणाचा गोळा घेऊन व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे आकार देऊ.
आता नागदिवे वाफवण्यासाठी कढईत 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवू. तोपर्यंत वडी उकडायच्या चाळणीला तेल लावू व त्यात केलेले दिवे ठेवू. आता पाण्याला उकळी आल्यावर त्यावर ही चाळण ठेवू व त्यावर झाकण ठेवू. साधारणतः 15 मिनिटात नागदिवे उकडून होतील. आता आपले नागदिवे तयार आहेत. तुम्ही त्यात तूप व वात टाकून देवाला ओवाळू शकता. देवाला नैवेद्य दाखवल्यावर तो तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे तयार आहे आपली नागदिव्याची रेसिपी. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.